नाशिकच्या त्र्यंबकेश्वरात पत्रकारितेवर उघड्यावर हल्ला. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर बेदम मारहाण करणारे गावगुंड खुलेआम दहशत माजवतात. स्वामी समर्थ केंद्राजवळ पावत्या गोळा करणाऱ्या गावगुंडांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर हल्ला केला. पुढारी न्यूजचे किरण ताजने, झी 24 तासचे योगेश खरे यांच्यासह 3 ते 4 पत्रकारांना थेट बेदम मारहाण. पत्रकारांना जखमी करून रुग्णालयात दाखल करावं लागलं. ही लोकशाही आहे का की गावगुंडांची गुंडशाही? सरळ प्रश्न. पत्रकारांना जर सुरक्षितता नाही तर मग सत्य जनतेसमोर कोण मांडणार? मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे. पत्रकार संघटनांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे. मात्र मोठा सवाल इथेच आहे, गावगुंडांना एवढं धैर्य कुठून मिळतं? प्रशासनाची भीती संपली आहे का? पोलीस तपास सुरू असल्याचं सांगितलं जातंय, पण जनता विचारते फक्त तपास की प्रत्यक्ष कारवाई? लोकशाहीचा चौथा स्तंभ सुरक्षित ठेवणार की गावगुंडांच्या ताब्यात सोडणार, हा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे. हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल. सर, काय माहिती घेतली का? जे पार्किंग करत होते, अधिकृत होती अनधिकृत होती, काय त्याचा? ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं नाही? हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आहे, आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल. आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो. किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत. प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते. हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू. ओके, थँक्यू.